कांद्याच्या प्रश्नावरती आपण आज संसदेत गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं। काय मागण्या केल्या, काय घोषणा दिल्या? सगळ्यात महत्त्वाचं, मी ज्या मतदारसंघातून लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत आलो आणि तो मतदारसंघ असो किंवा आमचा नाशिक असो, बीड असो, पुणे असो, या भागामध्ये सगळ्यात मुख्य पीक म्हणून कांद्याकडे पाहतो। कांदा आणि कांद्याला जोडधंदा, शेतीला जोडधंदा, दूधधंदा। दुधाच्या बाबतीत मी अधिवेशनामध्ये दुधाला त्या ठिकाणी हमी भाव मिळाला पाहिजे, दुधाच्या उत्पादन खर्चावर भाव मिळाला पाहिजे याबाबत मी मागणी केली, भेसळीबाबत। पण आज कांद्याच्या बाबतीत आंदोलन आम्ही संसदेसमोर, मी असो, आमच्या नेत्या आदरणीय ताई असो आणि अनेक खासदारांनी मिळून आम्ही कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे या बाबतीत आम्ही आज संसदेपुढं आंदोलन करून आम्ही आमची मागणी मांडली। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। त्यावेळी तुम्हाला निर्मला सीतारामन देखील भेटल्या, त्यांना तुम्ही काय सांगितलं? निर्मला सीतारामन भेटल्यानंतर सुद्धा ताईंनी त्यांना सांगितलं की आम्ही या कांदा हा आमच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्या प्रश्नाच्या बाबत आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केले। तुम्ही सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पियुष गोयलांशी बोलून, तुम्ही वित्तमंत्री आहे, जबाबदार मंत्री असल्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर यावर निर्णय द्या। आज तुम्ही संसदेमध्ये घरकुलाच्या रक्कम वाढवण्यासाठी एक विषय मांडलेला आहे, किती रक्कम वाढवली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? घरकुलाच्या बाबतीत आपण पाहतो बऱ्याच वेळा मंजूर होत नाही आणि मंजूर झाले तर त्यांचा नंबर लागत नाही आणि नंबर लागला, मंजूर झाले तर त्या घरकुलाला, एका घरकुलाला 1,20,000 रुपये, 12,000 रुपये शौचालयासाठी आणि नरेगामधून त्याला 26,000 ते 28,000 रुपये, असे 1,58,000 ते 1,60,000 रुपये त्याला मिळतात। 1,60,000 रुपयात घरच होऊ शकत नाही। त्यामुळे माझी मागणी ही होती की कमीत कमी 4 लाख रुपये तरी घरकुलाला दिले पाहिजे आणि बऱ्याच घरकुलांना घरकुल मंजूर होतं, जागा उपलब्ध होत नाही, त्याला जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि ज्यांना काही शहरी भागात सुद्धा बऱ्याच वेळा घरकुलं मंजूर होतात, त्यांना जागा नसल्यामुळं एखादा शासकीय भूखंड त्यांना दिला पाहिजे, ही माझी मागणी होती। सर, अजित पवार यांचं भाषण देत होते काल। अजित पवार भाषण देताना म्हणाले की मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असती ती सगळा पक्ष मी फोडला असता। नाही, मी आता तुम्ही मला बोलताय हे पहिल्यांदाच मी ऐकलं आहे, त्यामुळं मला तरी या विषयाची काही पूर्णपणे माहितीच नाही, कुठं भाषण झालं, कुठं काय झालं। एकनाथ शिंदे म्हणतात की सावत्र भावापासून सावध राहा। नाही, आता प्रत्येकाला मी काय बोलायचं, तुम्ही काय बोलायचं, त्याला राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि मग प्रत्येक गोष्टीवरच आपण त्याला काउंटर करणं हे योग्य नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।